या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। माधवा, आज हे घरात नाहीत, पावसात माझ्या सोने घेऊन ये। आणते आहे, आणते। मी सांगते ना, बाहेर जा। बघा, लग्नाआधी सुनेचे एवढे लाड, त्याला सगळा ठरलेला असा। तुमच्याकडची ठराविक माणसं, आमच्याकडची ठराविक माणसं। उद्या संध्याकाळी साखरपुडा उरकून घेऊ। काका वाटला होता अण्णा माझ्या पाठीशी उभे नसले तरी माझी आऊस पाठीशी उभी राहील, पण हिना काय भलताच केला। मी जीव दिलाय ना तरी तुका काय फरक पडूच नाही आहे। वय त्यांच्यात आणि माझ्यात काही एक फरक नाही। माधव, काय झालं? अण्णांनो, माझा दादा घर सोडून गेलो। काय? वाटेत येत ते का आडवं करीन, माझा शब्द पूर्ण करीन। पौर्णिमेच्या आत घरात वरात येतले। माधव पाताळात जरी असलो तरी ते का घेऊन येईन। मला तुका तरी आठवता शेवटची पावडर तोंडात कधी फासलेलंच ती? बरोबर दिसत नाही काय? माधव मुंबईत गेलो ना, म्हणान तुझ्या रेळ येली ती, नाहीतर असा पोरग्या तुका गावणार होता तव। दत्ता, लवकर नेले इले। ना थांब अण्णा, मी माझ्या परीने खूप प्रयत्न केला, पण विश्वासघात झालाय। काय बोलतोस नेने? मुलीकडचे पळून गेले अण्णा। आणलंस? काय? दादा, तुका फुटी चाय वही? माका चाय नको। नेने काय म्हणता यो? अरे सदा, व्यवहार वेगळा आणि पाहुणचार वेगळा। जमिनीचं निमित्त, नाहीतर अण्णाबरोबर चहा प्यायला नशीब लागतं। घे चहा। माका चाय नको, माझी जमीन तेवढी माका परत द्या। अरे जमीन खाई जाता हा? आता बोला गेलो ना आपण, चहा घे। घे सदा, चाय। अरे पांडू, तुला बिन साखरेचा चहा आणायला सांगितला होता। सरलय अरे तू काय एकदा सांगून कळणार नाही? किती वेळा सांगायचा? अण्णा असू दे, सोड त्याला। तुझा प्रेमही तसंच आणि रागही तसाच पराकोटीचा। सदा, घे चहा, घे। घेतले नी। सदा, कशी झाली हा चाय? घे चाय घे। हा, अरे चाय घे, थंड होईत। विष दे माका। अरे असं काय रे? आहे, अण्णांचं माझ्यावर प्रेम नाही। काही कमी पडतंय मी, सांग ना। घराची, शेतीची, गावाकडची सगळी कामं करते, सगळीकडे राबते, तरी तसं नाही रे, तू खयच कमी पडणंच नाही। घरात कोणाक काय झाला तर तूच बघतस ना सगळा। आहे, मी पण या घरातलंच झील असं आहे ना। असं नको रे बोलू, काय झालं तर सांग ना माका। अण्णा, मी माझ्या जमिनीचे पैसे आणले,
माका माझी जमीन परत देवा. नेने माका सांग, याची जमीन गहाण ठेवल्यान त्याका किती वर्ष झाली? 15 वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्तच. एका त्या जमिनीच्या तुकड्याचे किती पैसे दिलेले? 15,000. 15,000. जमिनीच्या मनान जास्तच पैसे दिला हो ना? लय जास्त. त्या नड होती ना याची. मग हे माका आता सांग, 15 वर्षानंतर यानं किती पैसे देऊक होय? त्यावेळच्या जमिनीची किंमत आणि आत्ताची किंमत मिळून साधारण 1 लाखाच्या वर जातील व्याजासकट. एक झील गेलो, पण आता तुका गमूचा नाही हा माका. लग्नाक तयार हो. बायल गरीबा घरची असली ना तरी तिच्या पावलान सुख येत घरात. शेवंत, लग्नाची कामं एवढी असतात की वेळ मिळत नाही. वेळ काढायचं ठरवलं ना की काढता येतो वेळ. लग्ना की तुका वयो तो मान मिळेल. मिठाई. गोळ्या व्यवस्थित घ्या आणि तुमच्या मिस्टरांनी याची कल्पना द्या. आता तुमचं प्रमोशन होणार आहे. लान्स लाईक झालोय सगळ्यांना माहिती आहे. अहो बाप म्हणून प्रमोशन होणार आहे तुमचं. अगं बाप म्हणून नाही, लान्स लाईक म्हणून प्रमोशन होणार आहे. काय म्हणलं तू? मी बाप होणार आहे. मला एकदा बोलू तर दे ना, तू ऐकू. प्लीज काय प्रॉब्लेम आहे तुझा? मी पाया पडतो. हवं हे रस्त्यावरती काय चाललंय तुमचं? राधिका तू थांबव ना हिला. 2 महिन्याची मुदत दिली ना तुम्हाला, पण ही साधा 2 महिने सुद्धा तुमचा संसार करू शकत नाही. राधिका, मी याच्या बरोबर आता कधीच राहणार नाहीये. त्यामुळे तू याला डिवोर्स द्यायचा का नाही ते तू ठरव. आय डोंट केअर. आता तुम्ही चुकीचे नव्हता. मेहनत करत होतात, पैसे कमवत होतात, पण तिला मात्र तुमची लाज वाटली आणि गेली ना तुम्हाला सोडून. आणि या सगळ्या प्रकारात मी जिंकले. आता ना ती तुमच्या आयुष्यात आहे ना मी. हक्कासाहेब, राजमुद्रेचा धाक पत्रात निर्माण होण्यासाठी आधी रणांगणावर शत्रूला धाक बसावा लागतो आणि आता ती वेळ आहे. आधी रणांगण मग सिंहासन. महाराज तरी सुरुवातीला कुठे हो म्हणाले होते राज्याभिषेकाला. आऊसाहेबांनी समजूत घातली तेव्हा तयार झाले. आपण थोरल्या मातोश्रींना सांगूया का? सांगायला चालेल ना, पण त्यांचं ऐकतील शंभूराचे? ईशा तर नाहीये इथे. ईशा नाहीये? मी फोन केला तेव्हा ईशा इथेच होती ना? इथे होती ती, पण नंतर गेली. विक्रांत, कुठे होतात? कुठे तुम्ही? मला सांगा, ईशा घरी आली? दादा, माय फ्रेंड वहिनीचा काहीच पत्ता नाहीये. वी आर वरीड. राणा, तुला ते तुकादाचं कळलं का? काय? अरे त्याने ह्यावेळी टमाटो लावलं होतं. बरं, यावर्षी टमाटोला भावच नाही. डोक्यात राग धरून अख्ख्या वावरात नांगर फिरून टाकलं होतं त्यानं. शेतकऱ्याच्या पिकाला भाव मिळत नाही हे रोजच झालंय. त्याला मी काय करू? अरे त्या अंजलीच्या विरोधात आपण वातावरण तापूया की. आपल्याच मेहनतीच्या पिकावर असं कोण नांगरून टाकते होय? काय जातो गुंडून नांगरलं, इलाजच नव्हता दुसरा. अहो, पण म्हणून हे असं खचून जाण्यातही काही अर्थ नाहीये. अहो, शेतकऱ्याच्या मेहनतीलाच काय अर्थ उरला नाही, त्याला काय करणार? नाही, असं नाहीये. यावर काहीतरी उपाय असणारच ना. मग आम्ही माझे मित्र होते सगळे 4-5 जण. मग आम्ही इथे कलेक्टर्स कॉलनीमध्ये आलो. नो, तिथे बाजूलाच एक आशीर्वाद शादी सेंटर होतं. हां, त्यांनी तिथे आम्ही लग्न म्हणजे असं साडी सेंटर असतं तसं शादी सेंटर. बरं, हा विवाह. मग तिथेच लग्न केलं. तिथे केलं. ते सर्टिफाईड होतं, ते केलं. मला एकदा बोलू तर दे ना, तू ऐकू. प्लीज काय प्रॉब्लेम आहे तुझा? मी पाया पडतो. हवं हे रस्त्यावरती काय चाललंय तुमचं? राधिका तू थांबव ना हिला. 2 महिन्याची मुदत दिली ना तुम्हाला, पण ही साधा 2 महिने सुद्धा तुमचा संसार करू शकत नाही. राधिका, मी याच्या बरोबर आता कधीच राहणार नाहीये. त्यामुळे तू याला डिवोर्स द्यायचा का नाही ते तू ठरव. आय डोंट केअर. आता तुम्ही चुकीचे नव्हता. मेहनत करत होतात, पैसे कमवत होतात, पण तिला मात्र तुमची लाज वाटली आणि गेली ना तुम्हाला सोडून.
आणि या सगळ्या प्रकारात मी जिंकले. आता ना ती तुमच्या आयुष्यात आहे ना मी.